नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये अनसीन पॅसेज बद्दल जाणून घेतलं. आता मी आपल्याला सांगितलं होतं की मी यापुढे आपल्याला अनसीन पॅसेजचे फक्त उतारे देईन, म्हणजे इंग्लिशमध्ये. तर आजचा उतारा आहे. चला सुरू करूया, अधिक वेळ न घालवता आजच्या उतारा. Hanumanji went all alone in search of Sita. He went on and on and on. He made an inquiry about her from men and women, but he did not receive any satisfactory answer. At last, after a long journey, he came to Lanka. Across the sea, he took a round of the city in disguise. There he saw the house of Bibhishana. He told Hanumanji all about Sita. He then went to Ashok garden. There he saw that Sita was living as a prison. She was guarded and prison. She was guarded day and night. Beyond Rakshasa's woman, he made his way to the garden and hid himself among the trees. He waited for a chance to Sita alone. Towards the evening, the chance came when she went to tank in the garden to say her evening prayer. He then had a talk with her. आता वरचा पॅसेज तुम्ही ऐकलाय की जो ज्या वेळेला रामायणामध्ये हनुमानजी सीतेच्या शोधार्थ जातात आणि ते लंकामध्ये जातात, बिभीषणजी त्यांना कशी माहिती देतात वगैरे, हा प्रसंग या पॅसेजमध्ये आलेला आहे. आणि मग अशा प्रसंगावरती हा पॅसेज आहे. हा भाग 9वा आहे. आणि आता इथे आपल्याला रीड द अबव पॅसेज अँड अँसर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन इंग्लिश. मी तुम्हाला पॅसेज सांगणार नव्हतो, पण हनुमानजीचा पॅसेज आहे, मला बोलावंसं वाटलं, थोडंसं बोललो. आता यामध्ये काय प्रश्न विचारले ते बघा. वेन डीड हनुमानजी मीट सीता? हनुमानजी सीतेला केव्हा भेटले? वेअर डीड ही रीच ॲट लास्ट? शेवटी हनुमानजी कुठे पोहोचले? हू टोल्ड हिम अबाउट सीता? त्यांना सीतेबद्दल कोणी सांगितले? व्हॉट डीड ही सी इन द अशोक गार्डन? अशोक वाटिकेमध्ये हनुमंतांनी काय पाहिलं? आता याच्यातले मी तुम्हाला काही डिफिकल्ट वर्ड सांगतो. सॅटिस्फॅक्टरी म्हणजे काय, तर समाधानकारक. अक्रॉस द सी म्हणजे समुद्राच्या पलीकडे. इन डिस्गाइज म्हणजे वेषांतर करून. प्रिझन म्हणजे कैदीत. चान्स म्हणजे संधी. आलं लक्षात? त्यानंतर आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला समजली असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा. आणि हो, आज आपल्या स्वामी विवेकानंद विद्यालय लिटिल वंडर इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपल श्री राजश्री पाटील मॅडम यांचा वाढदिवस आहे. सो मी मागे आपल्याला म्हणालो होतो की ज्यांचे कोणाचे वाढदिवस असतील आम्ही आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा पण देऊ. आजच्याच दिवशी त्यांचा वाढदिवस आहे
आणि मागच्याच 15 डिसेंबरला आमच्या सौभाग्यवती कालिंदी मॅडम यांचाही वाढदिवस झाला. सो ह्या महिन्यात ज्यांचा वाढदिवस 10 तारखेला माझ्या मम्मीचा वाढदिवस झाला, वैशाली सरोदे मॅडम. 29ला माझ्या ताईचा वाढदिवस असेल. सो ज्यांचे या महिन्यात वाढदिवस आहेत, लग्नाचं अ, अ, म्हणजे मॅरेज ॲनिव्हर्सरी आहेत, त्या सर्वांना शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. यासह इथेच थांबतो. धन्यवाद.